याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा तीज गोड व्हावा, शेवटचा तीज गोड व्हावा, हाताने चिरतेने पावलो विसावा, हाताने चिरतेने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, तनी सिंतीने पावलो विसावा, तनी सिंतीने पावलो विसावा. बलिया धावा कृष्णेतिया, बलिया धावा कृष्णेतिया,
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचाचे, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे येणे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठला विठ्ठला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा एक अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला. अभंगाचं सूत्र जर एका वाक्यात बोलायचं ठरलं तर तुकाराम महाराजांनी या अभंगामधून संतप्त भूतकाळातून संतृप्त वर्तमान काळातला प्रवास सांगितलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. संतप्त भूतकाळ आहे आणि संतृप्त वर्तमान काळ आहे. संतप्तता आणि संतृप्तता याच्यामध्ये तसं म्हटलं तर शब्दात अक्षरात काही बदल नाही. फक्त संतप्तता आणि संतप्ततेमधल्या तच्या खाली अर्धा चंद्र काढला की ती संतृप्तता होते. संतप्तता म्हणजे दुःख आहे आणि संतृप्तता म्हणजे आनंद विभोरता आहे. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे दुःखाकडून सुखाकडचा आनंदाकडचा हा प्रवास तुकोबाराय या अभंगातून सांगतात. कारण भारतीय विचार परंपरा आपली संस्कृती हा मानवी जीवनाचा प्रवास अशाच पद्धतीनं सांगते. अंधाराकडून प्रकाशाकडे जा, दुःखाकडून सुखाकडे जा, अपूर्णतेतून पूर्णतेकडे जा, तमसोमा ज्योतिर्गमय. अंधारातून प्रकाशाकडे आपण गेलं पाहिजे. असा मानवी जीवनाचा प्रवास झाला पाहिजे. तो प्रवास तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. भूतकालामध्ये आपल्याला जी संतप्तता होती ती संतप्तता सुटावी, ती संतप्तता संपावी याच्याकरता केलेला अट्टहास जर वर्तमान काळामध्ये पूर्ण होत असेल तर तो अट्टहास ज्या कारणाकरता केला ती आनंदाची अनुभूती वर्तमानात आम्हाला आलेली आहे असा स्वतःचा अनुभव तुकोबाराय या अभंगामध्ये बोलून दाखवतात. विठ्ठला विठ्ठला. थोडा त्या संबंधातला खुलासा करतो. मगाच्या कीर्तनामध्ये आपण थोडंसं वैष्णव सदनच्या कीर्तनामध्ये असं आपण बोललो होतो की मानवी जीवन हे स्थित्यंतर होणारं जीवन आहे, गतिमान जीवन आहे. या जीवनामध्ये वारंवार स्थित्यंतर होत असतात आणि या स्थित्यंतराचा मानवी जीवनाच्या अनुषंगानं विचार करताना, विशेषतः आध्यात्मिक आणि पारमार्थिक जीवनाच्या अनुषंगानं विचार करताना ही स्थित्यंतरं दोन पद्धतीची मानावी लागतात. काही स्थित्यंतरं मानवी जीवनातली अपरिहार्य असतात आणि मानवी जीवनातली काही स्थित्यंतरं ही प्रयत्नसाध्य असतात. विठ्ठला विठ्ठला. सामान्यतः प्रपंचाच्या दृष्टीने विचार केला तर मानवी जीवनातली स्थित्यंतरं ही अपरिहार्यतेने प्रपंचामध्ये स्वीकारावी लागतात. प्रपंचामध्ये स्वीकारावी लागणाऱ्या स्थित्यंतराला मूलतः कारण जर काही असेल तर ते प्रारब्ध असतं आणि निर्माण झालेलं प्रारब्ध किंवा प्रकट झालेलं प्रारब्ध हे बदलण्याचं सामर्थ्य कुणाच्याही हातात नसल्यामुळे अपरिहार्यतेनं ते स्वीकारावं लागतं. आपण विचार करा, एखादा मनुष्य अत्यंत दरिद्री आहे आणि कालांतरानं प्रारब्धवशामध्ये त्याला श्रीमंती आली. ही गरिबातून श्रीमंतीमध्ये झालेलं त्याचं स्थित्यंतर त्याला अपरिहार्यतेनं स्वीकारावं लागतं. किती श्रीमंती नको म्हटली तरी ती त्याच्याकडे चालत येणार आहे
आणि याच्या विरुद्ध होण्याची शक्यता असते. श्रीमंत असणारी माणसं एका रात्रीमध्ये रस्त्यावर आलेली आपल्याला दिसतात, तेही त्यांना अपरिहार्यतेनं स्वीकारावं लागतं. मानवी जीवनामध्ये अशा परिस्थिती आहेत, अशा अवस्था आहेत. आपल्या देहाच्या अवस्था आपण जर विचारात घेतल्या तर या देहाच्या अवस्था अपरिहार्यतेने बदलताना आपल्याला स्वीकाराव्या लागतात. आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येत नाही किंवा झालेला बदल नाकारताही येत नाही. विठ्ठला विठ्ठला. एखाद्या माणसाचे म्हातारपणामध्ये केस जर पांढरे व्हायला लागले तर तो किती नाही म्हणेल तर केस पांढरा होणारच आहे. तो किती नाही म्हणू देत त्याला तो नंतर त्याला काय ते हे लावतात ना, काय ते काळं करायला ते काय त्याला म्हणतात, कलप 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 तो डोक्याला लावतात. आणि बऱ्याच वेळेला तो डोक्याला लावलेला कलप कधी चेहऱ्यावर उतरतो आणि तोंड काळं करतो हे सांगता येत नसतं. परंतु अपरिहार्यतेने हे बदल स्वीकारावे लागतात की नाही. तारुण्यातून म्हातारपणात जायला कुणाचीही तयारी नसते, पण म्हणून तारुण्य पकडून ठेवता येतं काय. आपल्या कितीही मनात नसलं तरी आलेलं म्हातारपण आपल्याला अपरिहार्यतेनं स्वीकारावं लागतं. अंगावरच्या सुरकुत्या अपरिहार्यतेने स्वीकाराव्या लागतात. कुठंतरी हृदयविकाराचा त्रास अपरिहार्यतेने, नको कुणालाच आहे. रोग काही रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया, ज्ञानोबाराई चिंतन करतात. अरे रोग काय रोग्याला आवडतो काय, दारिद्र्य काय माणसाला आवडतं काय. पण आलेलं दारिद्र्य, प्रारब्धानं निर्माण झालेलं प्रकट झालेलं दारिद्र्य माणसाला बदलता येत असेल नंतर प्रयत्नानं तो श्रीमंत होईलही. पण जी परिस्थिती त्यावेळेला प्रारब्धवशात म्हणून आपल्या समोर आलेली असते त्याच्यामध्ये परिवर्तन करणं ह्या सामान्य माणसाच्या हातातलं काम नाही. मी कशा करता बोलतो की मानवी जीवनामध्ये अशी काही स्थित्यंतर आहेत की जी अपरिहार्यतेने आपल्याला स्वीकारावी लागतात, त्याच्यात बदल करता येत नाही. कितीही मरायला नको वाटलं तरी मरावं लागणारच आहे की नाही, अपरिहार्य आहे. जातस्यहि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम रहसी. काही गोष्टी अपरिहार्यतेनं आपल्याला स्वीकारावे लागतात, ते बदल आपल्याला तसेच स्वीकारावे लागतात, काही करता येत नाही. पण प्रपंचात किंवा परमार्थामध्ये काही स्थित्यंतर अशी असतात जी प्रयत्न साध्य असतात, जी प्रयत्नानंच स्वीकारावी लागतात. प्रयत्न केल्याशिवाय ती स्थित्यंतर येत नाहीत. परमार्थातली उदाहरणं आपल्याला अनंत देता येतील. विवेकातून वैराग्याकडे जायचं असेल तर वैराग्य प्रयत्नपूर्वकच येणार आहे. विवेक निर्माण झाला म्हणून अनायासे आता काही वर्षांनी हळूहळू वैराग्य येईल असं वैराग्य स्वतःहून आपल्याकडे वाटचाल करत नसतं. आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं ज्ञान प्राप्त व्हायचं असेल आपल्याला प्रयत्नच करावे लागतील. शुरस्य धारा निश्चिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. याच्याकरता तुम्हाला उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत, उठा जाग व्हा आणि पटकन काहीतरी कामाला लागा. आपल्याला जागेवर बसून ब्रह्मज्ञान होईल अशी अपेक्षा कृपा करून कोणी करू नका. मी तर थोडंसं अजूनही पुढे जाऊन बोलतो. परमार्थातलाच काय पण प्रपंचामध्ये सुद्धा अशा काही अवस्था आहेत की त्या आपल्याला प्रयत्नाशिवाय मिळत नाहीत. पोट भरायचं असेल नोकरी करा, प्रयत्न करा, उद्योगधंदा करा, हातपाय हलवा, उठा जागेवरून. नाही देव असेल तर मला माझ्या बसल्या पलंगावर आयतं आणून देईल, तर देव देणार नाही हे लक्षात घ्या. त्याच्याकरता तुम्ही देव नाही असं म्हणालात तरी देवाला फरक पडत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे काही अवस्था या प्रयत्न साध्य असतात आणि काही अवस्था या अपरिहार्यतेने स्वीकाराव्या लागतात. अशा दोन्ही स्थित्यंतराचा विचार केला तर परमार्थाच्या दृष्टीनं जी काही स्थित्यंतर आहेत ती सगळी स्थित्यंतर आपल्याला प्रयत्न साध्यच दिसतात. परमार्थात फुकट काही मिळत नाही. परमार्थामध्ये फुकट काही मिळत नाही. परमार्थामध्ये काहीतरी हातपाय हलवावे लागतात, काहीतरी चिंतन तरी करावं लागेल, मनन तरी करावं लागेल, नामस्मरण तरी करावं लागेल, यात्रा तरी करावी लागेल, काहीतरी समर्पणाची भावना तरी ठेवावी लागेल, वाचन तरी करावं लागेल, चिंतन तरी करावं लागेल. जागेवर बसून अनायसा मला ज्ञानेश्वरी कळेल तर कळणार नाही. त्याच्याकरता अभ्यास केलाच पाहिजे, त्याच्याकरता काहीतरी परिश्रम केलेच पाहिजेत, त्याच्याकरता दिवस रात्र एक करून मला त्याचं चिंतन केलंच पाहिजे. प्रमेय सुटत नसेल तर त्या प्रमेयाचे विभाग करून ते प्रमेय आत्मसात कसं होईल याच्याकरता मला दिवस रात्र प्रयत्न केले तरच मला एखादं ब्रह्मसूत्रातलं अधिकरण कळेल, ज्ञानोबारायांची एखादी ओवी कळेल, तुकोबारायांच्या एखाद्या शब्दाचा अर्थ कळेल. पण अगदीच मी सहज पलंगावर बसतो आणि तुकाराम महाराजांनी येऊन माझ्यावर कृपा करावी अशी जर आपली अपेक्षा असेल तर तुकोबाराय तशी कृपा करणार नाही. हां, एक गोष्ट नक्की आहे की आपण काहीतरी करावं याच्याबद्दल तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात तळमळ असेल
पण म्हणून तुकाराम महाराज जागेवर बसून आपल्याला काही देतील या अंधविश्वासामध्ये कृपा करून कोणी राहू नये. काहीतरी त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील, अभ्यास करावा लागेल, आणि तो अभ्यास झाला तरच काहीतरी जीवनामधली स्थित्यंतरं घडतील. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांचं प्रमाण जर त्या संबंधामध्ये द्यायचं झालं, सरळ देऊन जातो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे करिता सायास. तुकाराम महाराजांनी वापरलेले शब्द काय आहेत? सायास केला पाहिजे. सायास कशा करता करायचा हा प्रश्न वेगळा आहे. सायास करीसी प्रपंच दिनेनिशी हा ही भूमिका वेगळी. पण असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यासानेच आपल्याला हे प्राप्त होणार आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. तुकाराम महाराज बोलतात अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. ज्ञानोबराय बोलतात, ज्ञानेश्वरी आपण वाचा. मग तो अभ्यास कसा करायचा असतो? अभ्यासातच चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच तदभ्यासम विदुर्बुधा. अभ्यास कशाला विद्वान लोक म्हणतात याचं चिंतन पंचदशीकारांनी आपल्या समोर ठेवलं. मला तिकडेही जायचं नाही, सायास करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, एवढंच मला आपल्या समोर ठेवायचं आहे. या दृष्टीने विचार केला तर पारमार्थिक भूमिका बदलतात, त्या प्रयत्नानं बदलतात, आणि सांसारिक स्थित्यंतर जी होतात ती अपरिहार्यतेनं होतात. तुकाराम महाराज या अभंगामध्ये अट्टहास शब्द वापरून आपण जे प्रयत्न केले त्या प्रयत्नातून आपल्या जीवनाला मिळालेला न्याय आणि आपल्या जीवनातल्या वर्तमानातली प्राप्त झालेली अवस्था, स्थित्यंतर, हे तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला सांगतात. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या भूमिका जर आपण लक्षात घेतल्या तर अजून एक छोटीशी भूमिका या अभंगाच्या संबंधानं आपल्या समोर ठेवतो. काय पहा, तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये दोन गोष्टींचा विचार केलाय. पहिलं आणि तिसरं चरण हे वेगळी भूमिका सांगणार आहे, आणि दुसरं आणि चौथं चरण हे वेगळी भूमिका सांगणारं आहे. आता आम्ही जो अट्टहास केला त्याचा परिणाम काय झाला हे तुकोबाराय बोलतात. त्या सगळ्याचा विचार तुकाराम महाराजांनी केला. अगदी सरळ ढोबळ मानानं जर बोलायचं झालं तर पहिल्या आणि तिसऱ्या चरणात तुकाराम महाराजांनी आपण काय केलं या भूतकालाचा विचार केलाय, आणि दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज वर्तमानात आपल्याला कोणती अवस्था प्राप्त झाली याचं चिंतन करतात. विठ्ठला विठ्ठला भूमिका आपण पहा. म्हणून दुसऱ्या आणि चौथ्या दोन्ही चरणामध्ये तुकाराम महाराजांनी आता शब्दाची योजना केली. आता निश्चिंतेने पावलो विसावा, इथं एकदा आता शब्द वापरला. आणि तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी, इथं दुसऱ्यांदा आता शब्द वापरला. म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये आत्ताबद्दल तुकाराम महाराज बोलतात, आणि पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज मागे काय अट्टहास केला याच्याबद्दल बोलतात. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज भूतकाल आणि वर्तमान या दोन काळांच्या संबंधानं जर बोलत असतील तर या संबंधानं एक सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की संत महात्म्यांचं जीवनचरित्र या दोनच काळामध्ये चालतं. एक भूतकाळ आणि दुसरा वर्तमान काळ. काळाच्या संबंधानं आपण चिंतन करून पहा. मी ढोबळ मानानं आपल्याला या संबंधात 4 प्रकार सांगतो. ऐका, काळाचा संबंध कुणाचा कसा जोडला पाहिजे याचं चिंतन करताना आपल्याला असा विचार करता येतो की परमात्म्याचा काळाचा संबंधच नसतो. परमात्मा, मी आधी सूत्र सांगतो नंतर त्याचा विस्तार करतो. परमात्म्याला काळाचा संबंध नसतो. मूर्ख माणूस एका काळात जगत असतो, सामान्य जीव 3 काळामध्ये जगतो, विचारी पुरुष 2 काळामध्ये जगतो, आणि संत महात्मे सुद्धा 2 काळात जगत असतात. विठ्ठला विठ्ठला याच्यातला परमात्म्याचा विचार केला तर परमात्म्याला कोणताही काळ लागू नाही. कोणत्याही काळाचा परमात्म्याशी संबंध नाही. भूतकालाचा परमात्म्याशी संबंध नाही, ना वर्तमानाचा आहे ना भविष्याचा आहे. कोणताही काळ परमात्म्यावर परिणाम करू शकत नाही. आपल्यावर काय परिणाम होतो याचा विचार आपण नंतर करू, पण परमात्म्यावर त्याचा परिणाम होत नाही. उलट पक्षी थोडंसं वेगळ्या अंगाने बोलायचं झालं तर भागवताच्या 11 स्कंधामध्ये नाथ महाराजांनी परमात्म्याची सत्यता सांगत असताना जो युक्तिवाद वापरलाय तो याच काळाच्या संबंधानं आहे. नाथ महाराजांनी तिथं परमात्मा सत्य आहे
परमात्मा सत्य आहे हे सांगण्याकरता जो युक्तिवाद करतात नाथ महाराज, तो सरळ मी आपल्याला सांगतो, ओव्या सांगून आपला वेळही घेणार नाही. पण नाथ महाराज असं सांगतात की कोणत्याही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. विचार करून पहा, मी उदाहरण देतो आपल्याला. हा माझा देह आहे, हा जन्मण्यापूर्वी होता का हो? हा माझा जो देह आहे तो जन्माला येण्याच्या पूर्वी होता का? नाही. याला प्रागभाव आहे ना, नाही शब्द लागला ना, मग हा देह असत्य मानला पाहिजे, मिथ्या मानला पाहिजे. हा देह पडला, मेला, संपला, याच्यातला प्राण निघून गेला, त्याच्यानंतर हा देह ठेवतात काय? ठेवत नाहीत. 10 दिवस ठेवले तरी हा देह जिवंत होत नसतो. हा देह तसाच आहे. किती दिवस आपण ठेवून बघा, हा देह पुन्हा जिवंत होणार नाही. मग हा देह जर मेल्यानंतर राहणार नाही तर भविष्यकाळात याला नाही शब्द लागला ना, मग या देहाला सत्य म्हणू नका. वर्तमानात दिसत असेल तर ते त्याच्या सत्यतेचा तो निकष आपल्याला मानता येणार नाही. तिन्ही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही ते सत्य आहे, असं जर चिंतन आपल्याला करायचं असेल तर परमात्मा पूर्वी नव्हता काय? होता. परमात्मा आज नाही का? आहे. आणि परमात्मा उद्या नसणार आहे का? असंही नाही. परमात्मा उद्याही असणार आहे. परमात्म्याला कोणत्याही काळात नाही शब्द लागत नाही, म्हणून परमात्म्याची सत्यता नाथ महाराज आपल्याला पटवून देतात. आपण चिंतन करा. आपण गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा अवतार साजरा करतो गुलाल उधळून. मला सांगा, गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा रात्री 12 वाजता अवतार होण्याच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण या जगात नव्हते का हो? होतेच ना. मग कशाचा अवतारण? पुन्हा कशा? जो आहे त्याचा जन्म कशाचा? पण परमात्म्याचा अवतार आपण साजरा करतो. रामनवमीच्या दिवशी रामचंद्र प्रभू अवताराला आले, गोष्ट खरी, पण त्याच्या आधी काय रामचंद्र प्रभू नव्हतेच काही या जगामध्ये? अरे या सगळ्या जगामध्ये भरून राहिलेले जर तेच परमतत्व असेल तर त्याला आपल्याला नाही म्हणता येणार नाही. आणि म्हणून परमात्म्याची सत्यता अबाधित आहे असा जर विचार केला तर परमात्म्याला कोणताही काळ लागू पडत नाही. देश काळ वस्तू भेद मावळ, विश्वाकार तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. तुकोबराय आपल्याला सांगतात, देश काळ वस्तू भेद मावळला. कोणाच्या संबंधात मावळला? आत्मा. आत्मा निर्वाळला विश्वाकार. आत्म्याच्या संबंधाने आपल्याला काळाचा विचार करता येत नाही, म्हणून परमात्म्याचा काळाशी संबंध नाही. एक. दुसरा विचार करा, जो मूर्ख मनुष्य असतो तो एकाच काळामध्ये जगत असतो. एकतर भूतकाळात जगेल, नाहीतर वर्तमानात जगेल, नाहीतर भविष्यात जगेल. पण भविष्यात जगताना आपण आज काय केलं पाहिजे म्हणून आपलं भविष्य उद्या सुधारेल याचा विचार करायला तो तयार नाही, म्हणून तर त्याला मूर्ख म्हणतात. विठ्ठला विठ्ठला एकतर तो फक्त वर्तमानातच जगत राहतो, फक्त आजचं भागलं पाहिजे, बस उद्याचा विचार त्याच्या मनामध्ये नाहीये. काल झालेल्या चुकीतून काही प्रायश्चित्त घेऊन आपण आपला विचार, आपलं जीवन सुधारून घ्यावं याचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये. आजचं भागलं पाहिजे, आत्ताची वेळ भागली पाहिजे, बस संपलं. भूक आत्ता लागली ना, आत्ता खायला मिळालं पाहिजे, मग मिळालेलं उद्यासाठी थोडंसं राखून ठेवावं हा विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. काल आपण उपाशी होतो, आज थोडंसं मिळालंय, उद्या परत उपाशी राहण्याची शक्यता आहे, तर आपण थोडासा तरी उद्याचा विचार केला पाहिजे. ही भूमिका त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. आत्ता मिळालं भोगून घ्या.
एखाद्या बैलाच्या समोर आपण जर काही गवत टाकलं, काही कडबा टाकला, तर तो बैल उद्यासाठी राखून ठेवत नाही. तो फक्त आत्ता भोगण्याचा पदार्थ आहे, भोगला पाहिजे एवढाच विचार करतो. म्हणून तर तो बैल आहे. आणि असे बरेच बैल आहेत. विठ्ठला विठ्ठला. नाहीतर मग तो भूतकालात जगतो, भूतकालात रमतो. आमच्या घरी फार पूर्वी श्रीमंती होती हो. सोन्याचा धूर निघत होता, आमचा मोठा वाडा होता, आमचं असं होतं. आमच्या घरी 100 गायी होत्या, 20-20 लिटर दूध एका वेळेला एक म्हैस द्यायची, अशा 50 म्हशी होत्या. पण आज खायला भाकर तुकडा नाही ते बघ ना. तो विषय नाही. आमचं मागे असं होतं, आमचं तसं होतं, आमचं असं होतं. गावामध्ये आम्हाला मान होता. आम्ही आल्यावर लोक उठून उभं राहत असत. आज कुत्रं हालत नाही तुझ्यामुळं. पण तरी सुद्धा मनुष्य त्या भूतकालात रमतो. फल काय हातात? त्या भविष्य भूतकालाचा विचार करून हातात काय पडलं? काही पडलं नाही. केवळ वर्तमानात जगून हातात काय पडलं? काही पडलं नाही. केवळ भविष्याचा विचार करून हातात काय पडलं? काहीही पडलं नाही. त्या पंचतंत्रांनी असा विचार सांगितलाय, अनागत विधाताच प्रत्युत्पन्न मतिस्तथा द्वावे ते सुख मेधेते दीर्घसूत्री विनश्यती. विठ्ठला विठ्ठला. आता त्याच्या मागच्या कथा सांगून मी आपला वेळ घेणार नाही. थोडक्या शब्दामध्ये मी माझी सेवा संपवतो. ऐका. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये जे चिंतन केलं ते भूत आणि वर्तमान कालाच्या संबंधानं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण विचार करतो, परमात्म्याला काळाचा संबंध नाही. मूर्ख मनुष्य एका काळामध्ये जगतो. पण तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव तो मात्र 3ही काळामध्ये जगतो. त्याला भूतकाळही पाहिजे, त्याला वर्तमानही हवा आहे, आणि त्याला भविष्यही घडवायचं आहे. सामान्य मनुष्य सामान्य जीवनाचं चिंतन करत असताना 3ही काळाला जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. आपण काल कसे होतो, आज कसे आहोत, उद्या आपल्या जीवनामध्ये काय घडलं पाहिजे, याचा सामान्य अर्थानं मनुष्य विचार करतो ना. त्याचाही फारसा विचार मला करायचा नाही, उदाहरणही द्यायची नाहीत. पण मला नंतरच्या 2 वर्गाबद्दल विशेषतः आपल्याला बोलायचं आहे. एखादा विद्वान असतो, एखादा विवेकी पुरुष असतो, तो 2 काळामध्ये जगतो. त्याला एक वर्तमान काळ आहे आणि त्याला एक भविष्य काळ आहे. तो असा विचार करतो विवेकी पुरुष की ठीक आहे ना, 60 वर्षामध्ये आपल्याला कुठलाही परमार्थ करणं झालं नाही. नोकरी होती, बदल्या होत होत्या, दरवर्षी नवीन गावाला जावं लागत होतं. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचन झालं नाही, आपल्याला आळंदीला देहूला येता आलं नाही, आपल्याला पंढरपूरची वारी करता आली नाही. ऑफिसमध्ये कायम राहत असल्यामुळे एकादशीचं स्मरण कधी राहिलं नाही. गळ्यामध्ये आपण तुळशीची माळ कधी घातली नाही. झालं ना, गेलं, संपलं. आता आपण रिटायर झालो, आता निवृत्त झालो. झालं ते जीवन गेलं. आपण काही करू शकलो नाही, गोष्ट खरी. पण मला काही झालं नाही, मला काही झालं नाही, हेच घोकत बसायचं आहे का कधी ना कधीतरी त्या परमार्थाला प्रारंभ करायचा आहे? कधीतरी सुरू करावं लागेल की नाही? झालं, ठीक आहे. आपला भूतकाल आता आपल्याला बदलता येणार नसेल तर त्या भूतकालाकडे डोळे झाक करून निदान वर्तमानामध्ये तरी समाधानाच्या क्रियांचा काही अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्या क्रियांना आपण प्रारंभ केला पाहिजे. हे विवेकी पुरुष ठरवतो. तो विचार करतो, झालं गेलं, गंगेला मिळालं, देवाला देवाचं देवाला अर्पण. आपण काही आत्तापर्यंत करू शकलो नाही. सगळं जीवन असं व्यस्त होतं, सगळं जीवन असं वेगळं विचित्र चालू होतं. कुणाचा कुणाला ताळमेळ नव्हता. योग्य मनासारखा पगार कधी मिळाला नाही. मुली चांगल्या घरी कधी पडल्या नाहीत. मुलं आपली निर्व्यसनी राहिली नाहीत. आपल्याला पैसे कधी पुरले नाहीत. बायकोची किरकिर कधी संपली नाही. झालं ना, संपलं. आता हे आता मी काय करतोय? आत्ता तरी मी काही करत नाही ना. मग आजचा वर्तमान माझ्या हातात आहे. मागचं झालं. मागचं चिंतन करून आजचाही दिवस जर वाया घालवायचा असेल तर मागच्या चिंतनाला कोणतंही तात्पर्य राहत नाही. नाही ऐकिले गाईले गीत, नावडे पुराण बैसले संत. काहीच केलं, मग केलं काय? केली बहुत परनिंदा. एवढंच जर आपण केलं, गेलं ना आयुष्य. गेलं. किती गेलं? 70 वर्षाचं गेलं. पण अजून काही वर्ष हातात आहेत. मी वर्षही म्हणत नाही, 1 महिना तरी हातात असेल, आठवडा हातात असेल, 2 दिवस हातात असतील, चालेल ना. आज तरी या 2 दिवसामध्ये आपल्याला नामस्मरण करता येतं ना. आजही आपल्याला असं आहे, परमार्थाला वेळ लागत नसतो. कोणत्या वेळेला परमार्थ करावा याला काही उत्तर नाही. माझ्याकडे गृहस्थ आले होते. त्याने विचारलं, महाराज परमार्थ कधी करावा? मी म्हटलं, हा प्रश्न मनात आला की सुरू करावा. कारण हा प्रश्न ज्या अर्थी मनात आलाय त्या अर्थी परमार्थाला योग्य धारणा झालेली आहे चित्ताची. आपलं चित्त परमार्थ करायला तयार झाल्याशिवाय परमार्थ कधी करावा असा प्रश्न निर्माण होणार नाही. त्या अर्थी त्या क्षणी तो सुरू केला पाहिजे. दुसऱ्याकडे जायचं कारणच नाही. आपल्याला परमार्थ करावा. गुरु शोधूच नका हो. मी सांगतो तुम्हाला, सरळ ज्ञानेश्वरी काढा, वाचायला सुरुवात करा, गाथा काढा, पारायणाला प्रारंभ करा, हरिपाठ हातात घ्या, म्हणायला सुरुवात करा. ह्याच्यापेक्षा काय वेगळा परमार्थ आणि जगातला कोणता गुरु सांगणार आहे?
सांगा ना, कोण ह्याच्यापेक्षा वेगळं सांगणार आहे? काही चिंता करायचं नाही. म्हणून तो जो विवेकी पुरुष असतो तो आपल्या भूतकालाकडे डोळेझाक करतो. तो भूतकाल आपल्या डोळ्यासमोर ठेवत नाही. तो दोनच काळामध्ये जगतो. आज आपण भजन करू आणि उद्या सुखी होऊ, दोनच काळाचा तो विचार करतो. एक वर्तमान काळ आणि दुसरा भविष्य काळ. विठ्ठला विठ्ठला. आणि संत महात्म्यांचा विचार केला तर संत महात्मे सुद्धा दोनच काळामध्ये जगतात. संत एक तर भूतकाळात आणि संतांचा दुसरा काळ आहे तो वर्तमान काळ. संतांच्या जीवनचरित्राला भविष्य काळ नसतो, हे लक्षात घ्या. का नसतो त्याचं एक छोटंसं कारण सांगून पुढे जाईन. संतांना भविष्यकाळ नसतो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, वर्तमानात संतांना प्राप्त झालेली अवस्थाच इतकी परिपूर्ण असते की भविष्यात त्याच्यात परिवर्तन होण्याची शक्यता नसते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून भूतकाल आणि वर्तमान या दोन कालामध्ये संत महात्मे जगतात आणि तो काल आपल्याला सांगतात. याचं सूत्रही मघाशी मी बोलून आलो. जगद्गुरु शंकराचार्याने त्याचं सूत्र भाष्यामध्ये सांगताना आपल्याला असं सांगितलंय की संतांचा भूतकालही पहा आणि संतांचा वर्तमानही पहा. कशा करता? संतांचा भूतकाल हा आपला वर्तमान असला पाहिजे म्हणून त्यांच्या भूतकालाकडे पहा, आणि संतांच्या वर्तमान कालाकडे पहा कारण संतांचा वर्तमान हे आपलं भविष्य असलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. या दृष्टीने जर विचार केला तर तुकोबाराय आपल्याला मागे आम्ही काय केलं आणि वर्तमानात आम्हाला काय मिळालं याचं चिंतन तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलंय. मागे केलेला काय होता? अट्टाहास होता. आता काय झालंय? निश्चिंतीने विसावा पावलो. हे त्याचं फल तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. दोन काळाचा संबंध तुकाराम महाराजांनी सांगितला. पण हे सांगत असताना तुकाराम महाराज भूतकाळ सांगायला विसरले नाहीत. भूतकाळ का सांगितला पाहिजे? कारण त्या भूतकालामध्ये जी साधना घडते ती साधना जगाच्या समोर आली पाहिजे, ह्या तुकाराम महाराजांचा हेतू आहे. हेही माझं बोलून झालंय. मला आपल्याला त्या संबंधातलं फक्त प्रमाण देऊन अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात एका निश्चित अशा भूमिकेवर आल्यानंतर मागे केलेले सगळे परिश्रम आणि आपल्याला वर्तमानात प्राप्त झालेली समाधानाची अवस्था याचा मनुष्य ज्या वेळेला वैचारिक समन्वय करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडतात तेच उद्गार तुकाराम महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेत. फक्त माणसाच्या मुखातून बाहेर पडणारे उद्गार हा प्रपंचाच्या संबंधाने असतात. तुकाराम महाराजांचे उद्गार मात्र जीवनाच्या परिपूर्णतेच्या संबंधाने प्रकट झाले. आणि तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की मागे जे परिश्रम आम्ही केले ते परिश्रम आज पूर्ण सार्थकी लागले. अभंगाच्या पहिल्या याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी केला
तुकोबाराय बोलतात, आपल्या जीवनातला अनुभव सांगतात. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराजांनी आपल्याला आपण मागे काय केलं ते सांगितलं, कशा करता केलं ते सांगितलं. काय केलं? अट्टाहास केला. कशा करता केला? शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून केला. आणि प्राप्त काय झालं? आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता या सगळ्याचं समीकरण मांडताना नेमकं चिंतन आपल्याला असं करावं लागणार आहे की तुकाराम महाराज म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता मी सगळा अट्टहास केला. हे जरी खरं असलं तरी शेवटचा दिवस कोणता आहे हे कळायला मार्ग काय हा प्रश्न आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा, अरे शेवटचा दिवस कधी असू शकतो. तो आजच असला पाहिजे, तो उद्याच असला पाहिजे, तो पुढच्या वर्षीचाच असला पाहिजे असं बंधन नाही आहे. कोणत्याही क्षणी माणसाचा प्राण जर जाऊ शकतो तर जीवनात उगवलेला कोणताही दिवस हा शेवटचा दिवस असू शकतो. विठ्ठला विठ्ठला. कारण काल कुणालाही सोडत नाही. काळ येणारच आहे. आज ना उद्या येणार, उद्या ना परवा येणार, नाही वर्षानं येईल. काय माहिती कीर्तन झाल्यावर जाता जाता येईल. तू घाबरू नका. तुम्ही मी घाबरवत नाही, फक्त सावध करतोय हे लक्षात घ्या. कधी येऊ शकतो असं काही सांगता येत नाही. मग शेवटचा दिवस गोड होणार कसा, त्याच्याकरता आपण अट्टहास करायचे तर कोणत्या परिमाणामध्ये करायचे हे आपल्याला उत्तर देता येत नाही. मग तुकाराम महाराज असं कसं म्हणतात की बाबा शेवटचा दिवस गोड व्हावा. बरं, आणखीन दुसरा विचार आपल्याला असा करता येतो की तुकाराम महाराज शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता प्रयत्न करतात, पण सामान्य माणसाचं चिंतन असं आहे ज्या दिवशी गोड वाटलं त्या दिवशी तो शेवटचा दिवस मानत असतो. विठ्ठला विठ्ठला. मला काय म्हणायचं लक्षात घ्या. जीवनामध्ये प्राप्त झालेली थोडीशी अनुकूलता जरी अनुभवाला आली तरी माणूस म्हणतो बसो आता ह्याच्यामध्ये बदल होऊ नये, हे असंच चालत राहावं. म्हणजे आता हा आमच्या जीवनातला शेवटचा दिवस असावा. कारण का आज गोड आहे, आज सगळं अनुकूलता आहे, पण ही अनुकूलता प्रपंचातली टिकत नाही. आणि जर टिकली असती तर त्याला कोणी प्रपंच म्हणालं नसतं, हेही लक्षात घ्या. तुकाराम महाराजांना शेवटचा दिवस गोड करायचा आहे, पण शेवटचा दिवस म्हणजे कोणता हे जगतामध्ये कोणीही सांगू शकत नाही. ते योग वासिष्ठामध्ये या काळाचं चिंतन करताना काळाला दिलेली विशेषणं जर आपण पाहिली तर तो काळ आपल्या जीवनात जीवनावर कसा परिणाम करतो आणि त्या काळाचा स्वभाव काय आहे याचं चिंतन आपल्याला तिथं पाहायला मिळतं. निर्दयः कठिनः क्रूरः कर्कशः कृपणः अधमः न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरेत्तयम्. आपल्याला योगवासिष्ठ बोलतं काल कसा आहे याचा विचार करताना त्याने निर्दय आहे, कठीण आहे, क्रूर आहे, कर्कश आहे, अधम आहे, कृपण आहे. कृपण म्हणजे इतका कृपण आहे की एक क्षण सुद्धा आपल्याला जास्तीचा देत नाही, इतका काळ कृपण आहे. काळ आला आणि आपण त्याला म्हटलं एक दोन क्षण थांब, एवढं घरात जाऊन पाणी पिऊन येतो, तो म्हणतो नाही, कारण पाणी न पिण्या वाचूनच तुझं मरण असल्यामुळे मी तुला आता पाणी पिऊ देणार नाही. एक क्षण सुद्धा काळ आपल्याला देत नाही. अति 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 तो काळ कृपण आहे. आणि महाभारत बोलतं, योगवासिष्ठ बोलतं न तदस्ति यदद्यापि न कालो निगिरत्ययम. आतापर्यंत जगतामध्ये अशी एकही वस्तू नाही की जिला काळानं गिळंकृत केलेलं नाही. विठ्ठला विठ्ठला.